हाय सर्वांना, आज आपण बनवतोय नवरात्री स्पेशल मऊ लुसलुशीत जाळीदार अशी उपवासाची इडली। तर बनवायला अतिशय साधी सोपी ही नेहमीप्रमाणेच रेसिपी आहे आणि पटकन होते। काहीही याच्यामध्ये कामझाम नाहीये, जास्त मेहनतही नाही। 15 मिनिटांमध्ये इडली आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी टेम्पटिंग एक चटणी सुद्धा बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपवासासाठी ही इडली करू शकता। तर इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, म्हणजेच याला वरीचे तांदूळ सुद्धा म्हटलं जातं किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात। 1 वाटी भगरसाठी इथे मी पाव वाटी शाबू घेतलेला आहे। आता हे दोन्ही एकत्र करून घेऊयात आणि दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तर हे मी स्वच्छ धुवून घेतले आणि याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि 4 तास हे असंच भिजवून ठेवायचं। भिजण्यासाठी किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल। तर इथे मी 4 तास हे चांगले भिजवून घेतले। एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊयात। शाबू आणि भगर चांगलं भिजलेलं आहे। आता आपल्याला जे पाणी लागणार आहे ते यातलंच आपण घेऊन वाटून करून हे घेणार आहोत। तर जास्त पाणी लागत नाही वाटण्यासाठी, कारण शाबू आणि भगर भिजलेले आहे। तर यातलंच थोडंसं पाणी टाकून हे मी वाटून घेतले। ते आपण हे सर्व पीठ वाटून घेतले। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात। तर अशी याची थिकनेस ठेवायची आहे। हे पहा, मला जर वाटत असेल की हे पीठ खूप घट्ट आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या। आता आपण हे चमच्याने थोडं फेटून घेऊया, म्हणजे यामध्ये चांगली हवा भरली जाईल आणि इडली चांगली मऊ लुसलुशीत जाळीदार बनेल। तर इथे सर्व हे आपण मिक्स करून घेतले। आता यामध्ये पाव वाटी दही टाकून घेऊयात। तर हे दही जेव्हा आपण शाबू आणि भगर बारीक करणार त्याच वेळेस टाकायला हवं। तर माझ्याकडून राहून गेलं, तर मी हे परत चांगलं स्मूथ करून घेतलं आणि नंतर यामध्ये टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतले। तुम्ही सुद्धा असं केव्हा दही टाकायचं विसरलात तर असं मिक्स करून घ्या, किंवा मग मिक्सरवरती एकदा सर्व फिरवून घेतलं तरीही चालेल। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊयात। तर नेहमीच आपल्याला भगर किंवा शाबूची खिचडी, शाबूचे मेंदूवडे किंवा मग साधे शाबू वडा खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही असे वेगळं काहीतरी इडली वगैरे करून खाऊ शकतात। तर बनवायला खूप सोपी आहे। तर यामध्ये इनो सोडा टाकण्याच्या अगोदर इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं। तर यामध्ये आपण अर्धा चमचा इनो टाकून घेतलाय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडा पाव चमचा टाकून घेऊ शकतात। आता हे सर्व चांगलं फेटून घेऊयात आणि लगेचच इडली पात्रामध्ये हेच मिश्रण आपण भरून घेऊयात। तर इडलीच्या साच्यामध्ये खूप गच्च असं हे भरून घ्यायचं नाही, कारण नंतर इडली फुगते, त्यामुळे थोडंसं कमीच भरून घ्यायचं आहे। आणि इडलीच्या पात्राला अगोदरच तेल लावून ठेवायचं, म्हणजे इनो टाकल्याच्या नंतर आपली घाई गडबड होत नाही। आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण या पात्रामध्ये भरून इडली स्टीम करण्यासाठी ठेवता येते। तर इथे आपण इडलीच्या साच्यामध्ये हे पीठ टाकून घेतले। आता इडली स्टीम करण्याच्या वेळेस पाणी चांगलं कडकडीत गरम असावं किंवा उकळी आलेलं असावं, म्हणजे इडलीला चांगली हीट मिळते आणि इडली चांगली फुगली जाते, मऊ जाळीदार होते। आता 15 मिनिट आपण हे मिडियम गॅसवर स्टीम करून घेऊया। तर इडली शिजते तोपर्यंत याच्यासोबत खाण्यासाठी एक टेम्पटिंग अशी शेंगदाण्याची चटणी करून घेऊया। तर इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे त्याचा पाला काढून घेतलाय, साल काढून घेतलेत, म्हणजेच पाला यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता यामध्ये आपण चवीनुसार हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही आणि लागेल तसं पाणी टाकून सुद्धा वापरू शकता। ही चटणी लाल मिरची बारीक करून वापरू शकतात। लाल मिरची लागेल तसं यामध्ये पाणी टाकूया आणि ही चटणी आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात। तर चटणी आपण मिक्सरवरती बारीक करून घेतली, हे पहा। तरी चटणी खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते इडलीसोबत, नक्की करून पहा। माझ्या घरात तर ही चटणी सर्वांनाच खूप आवडते। तर आता आपण याची टेस्ट वाढण्यासाठी याला एक तडका देऊन घेऊयात। थोडंसं तेल गरम करून घेतले। आता यामध्ये पाव चमचा जिरे आणि 2 उभ्या मिरच्या चिरून मी घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊयात। तुमच्याकडे उपवासाला जर जिरे चालत नसतील तर तुम्ही तडका स्किप करू शकतात, अशीच ही चटणी खाल्ली तरी सुद्धा चालेल।
आता आपण हा तडका या चटणीवरती टाकून घेऊयात। तर जेव्हा पण तुम्ही इडली बनवणार उपासाची त्यावेळेस तुम्ही ही चटणी करून पहा, अतिशय स्वादिष्ट अशी ही चटणी बनते। तर हा तडका आता आपण यामध्ये टाकून घेऊया। तर झटपट साधी सोपी इथे उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे। तर आहे की नाही एकदम जबरदस्त अशी चटणी। तर आपली इथे चटणी आता बनवून तयार झाली आहे। तोपर्यंत इडलीसुद्धा 15 मिनिटांमध्ये चांगली शिजलेली आहे। तर मी बाहेर इडलीचे पात्र काढून घेतलेत आणि थंड करून घेतलेत। तर इडली पूर्णपणे थंड झाली आहे आणि मस्त अशी स्टीम झाली आहे। तर हे पहा, अजिबात ओलसर नाही आहे। तर इडली जेवढी चांगली थंड होईल तेवढी चांगली व्यवस्थित ती निघली जाते। तर तुम्हाला मी चमच्याने काढून दाखवते, त्या अगोदर मी हाताने काढून दाखवते। हे पहा किती क्लीन इथे इडली आपली तयार झाली आहे। अजिबात इडली पात्राला ही इडली चिकटलेली नाही आहे आणि जाळी तर खूप जबरदस्त पडली आहे। इडली जाळीदार बनण्यासाठी पाणी चांगलं गरम झालेलं असावं आणि इनो टाकल्या लगेच हे इडलीच्या पात्रात भरून इडली शिजण्यासाठी ठेवायचं, म्हणजे इडलीला चांगली जाळी पडते। कारण इनो टाकला की लगेच तो ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळे आपण जेव्हा हे शिजण्यासाठी इडली ठेवणार त्यावेळेस तिला हीट मिळाली की ती लगेच शिजण्याची प्रक्रिया चालू होते आणि मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार होते। तर हे पहा, आणि इडली ओलसर नाही आहे किंवा इडलीच्या पात्राला इडली लागलेली सुद्धा नाही आहे, व्यवस्थित ती क्लीन निघली जाते आहे। तर बाकीच्या सुद्धा आपण इडल्या अशाच सर्व काढून घेऊयात। तर तुम्हाला इथे मी चमच्याने सुद्धा काढून दाखवली आहे आणि हाताने सुद्धा काढून दाखवते। तर चमच्यापेक्षा हातानेच ह्या इडल्या अतिशय क्लीन निघतात। हे पहा, अजिबात इडलीच्या पात्राला ही इडली चिटकलेली नाही आहे, व्यवस्थित स्टीम झाली गेली आहे। तर सर्व इडल्या आपण काढून घेतलेत आणि इडली पात्र पाहू शकतात किती क्लीन आहेत। त्यामुळे जसं मी सांगितलेलं आहे सेम तशा पद्धतीने करून पहा। हे पहा, आपले इडल्या इथे तयार झालेत। तुम्हाला याच्यावरती खूप छान अशी जाळी पडलेली दिसत असेल। तर आपण आता या इडल्या सर्व करून घेऊयात। तर एकदम झटपट होणारी आपली इथे इडली आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार आहे। अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे। तर नक्कीच नवरात्रीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने उपवासाची इडली आणि चटणी करून पहा। माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। आणि रोज असेच भन्नाट व्हिडिओ पाहायचे असतील तर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।